राज्यभरात महिलांसाठी स्वयंरक्षण प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केल्या जात आहेत। अत्याचाराच्या घटनांवर त्वरित कारवाई करता यावी यासाठी ऑनलाईन FIR नोंदणीची सुविधा सुरू करण्यात आली आहे। यामुळे पीडित महिलांना गोपनीयतेने आणि सहजतेने तक्रार नोंदवता येते। गंभीर प्रकरणांमध्ये फास्ट ट्रॅक न्यायालयांमार्फत दोषींवर कठोर कारवाई केली जाते। महिला पोलिसांची संख्या वाढवण्यासाठी 25,000 पदांची भरती जाहीर करण्यात आली असून यामुळे महिलांचे प्रतिनिधित्व वाढून सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना शक्य होणार आहेत। प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला मदत कक्ष कार्यरत असून महिलांना त्वरित मदत आणि सल्ला मिळतो। शाळांमध्ये मुलींच्या सुरक्षेसाठी CCTV, महिला कर्मचारी आणि स्वच्छतागृहांबाहेर महिला उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे। या सर्व उपाययोजना महाराष्ट्राला एक सुरक्षित आणि सशक्त राज्य बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरतंय। महिलांच्या सुरक्षेसाठी केवळ आश्वासने नव्हे तर ठोस कृती आवश्यक आहे आणि महायुती सरकारने हे विविध योजनांच्या माध्यमातून सिद्ध केलंय।